नमस्कार, मी संगीता. स्वागत संगीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बरेच सारे असे फिश फ्रायची रेसिपी बघितलेल्या आहेत. तरी पण आज आपण थोडंसं वेगळं, एकदम स्वस्तात मस्त आणि एकदम जबरदस्त असं आपण बनवणार आहे. छान अशी मांदेली फ्राय बघू शकता. चला तर मग 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथं फक्त मी 50 रुपयांची अशी भरपूर सारी मांदेली घेऊन आली. तुम्हाला मी बोलली ना, स्वस्तात मस्त आणि एकदम कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे. तर छान अशी तिला मी 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि चला आता तिला आपण छान साफ करून घेऊ. तर मांदेली साफ करणं एकदम सोपं आहे. छान असे छोटीशी एक चीर मारून घ्यायची सुरीच्या सहाय्याने आणि एकदम असं पोटातले पूर्ण घाण निघेतोपर्यंत ती काढून घ्यायची अशी, म्हणजे पोट पण साफ होतं. त्याचप्रमाणे आपण बाजूचे जे छोटे पर असतात ते पण कट करून घ्यायचं आणि शेमटी अशी आपली छोटीशी शेपटी असते ती छान अशी हाताने तोडून घ्यायची. अशाच प्रकारे सगळ्या मांदेल्या अशा आपण साफ करून घ्यायचे. ही मांदेली फ्राय आहे ना, ही एक उत्कृष्ट स्टार्टर म्हणून पण आपण खाऊ शकतो बरं का. चला तर मग अशा प्रकारे छान साफ करून घेतले. त्याच्या पोटावर थोडेसे बारीक-बारीक खवले असतात ते पण छान असे काढून घ्यायचे आपण. असे सुरीच्या साहाय्याने बघू शकता असं. असं एक सुरी फिरवून घेतली का ते पूर्ण खवले निघून जातात. तर इथं छान आपली मांदेली सगळी स्वच्छ करून झालेली आहे. चला आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि मस्त तिला परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया. तर मांदेली ही मच्छी एकदम नाजूक असते. तर तिला ना जास्त असे मसाले लावायची गरज नसते. एकदम कमी मसाल्यामध्ये ही छान कशी कुरकुरीत बनवायची ते आपण चला बघूया. तर इथं स्वच्छ अशी आपली मांदेली पण धुवून घेतलेली आहे. सगळं पाणी असं निथळून घ्यायचंय त्याच्यातलं आणि एका ताटामध्ये अशी काढून घ्यायची. चला तर मग तिला मॅरिनेशनसाठी काय-काय लागतं ते बघूया. तर मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं मी एक लिंबू घेते. तो छान असा कट मारून घेते त्याला आणि मस्त असा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे, अर्धा लिंबाचा. त्याचबरोबर इथं काही मसाले बघूया. तर इथं मी अर्धा चमचभर अशी हिरवी चटणी घालून घेतलेली आहे. ह्याची रेसिपी मी बोंबील फ्रायमध्ये सांगितली आहे. त्याचप्रमाणे इथं मी 1 चमचभर असा मालवणी मसाला घालून घेतला. अर्धा चमच असे लाल तिखट घालून घेतलेले, कारण आपण हिरवी चटणी घातली ना. त्याचबरोबर अर्धा चमच हळद आणि अर्धा चमचभर धने पावडर. असे छान असे हे मसाले एकजीव करून घ्यायचे. मस्त असं मांदेलीला कोटिंग करून घ्यायचंय. छान मिक्स करून झाल्यावर आपण हिला 15 ते 20 मिनिटासाठी, या तुम्हाला जास्त तुमच्याकडे वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता. तर आपले छान असे इथे मॅरिनेट करून झालेले मांदेली तोपर्यंत घ्यायचाय छान असा तवा ठेवून, छान असा तवा ठेवून घ्यायचा गरम करायला. तोपर्यंत तवा आपला गरम होतच आहे इथं. तोपर्यंत आपण छान असं त्याचं कोटिंगसाठी आपण समप्रमाणात, म्हणजे वाटीभर मी तांदळाचं पीठ घेतलं आणि वाटीभर घेते बारीक एकदम रवा. तर त्याच्यामध्ये थोडस असं, म्हणजे जास्त इथं मांदेलीमध्ये मीठ घालायची गरज नाही. आपण अर्ध्यापेक्षा थोडं कमी चमच मीठ घालून घ्यायचंय आणि त्याचबरोबर थोडस लाल तिखट घालून घ्यायचंय आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आपल्या इथं कोटिंग रेडी आहे. छान असं बघू शकता तुम्ही. मस्त आपलं कोटिंग रेडी आहे. आणि आता काय करायचं इथं म्हणायचं तर, कोटिंग तर रेडी झालं आपलं. आता आपण तेल गरम करायला ठेवू. तवा ते छान गरम झालाय. तेल गरम करायला ठेवूया. इथं मी 3 ते 4 चमच असं तेल घालून घेते. छान थोडस तेलात मध्ये होऊन जातं, जास्त तेल टाकायची गरज नाहीये. छान तेल गरम होईल तोपर्यंत आपण ह्याला एक एक मांदेलीला उचलायचं, चांगल्या ह्याच्यामध्ये घोळवायचं आणि छान असं फ्राय करायला ठेवायचं. सेम ऍज आपण जेव्हा फिश फ्राय कसे करतो ना, तसेच ह्याला पण आपण फ्राय करून घ्यायचंय. मस्त असं छान लागतात. तुम्ही जर केली नसेल मांदेली ना कधी, तर एकदा बनवून बघा. म्हणजे कोकणातले लोक करतातच हो, पण आमच्या घाटावर काही करत नाहीये हे मच्छी. तर एकदा तुम्ही करून बघा. आपण पॉपलेट करतो, सुरमई करतो, त्याचबरोबर स्वस्तात मस्तात आणि एकदम मस्त टेस्टी अशी मांदेली फ्राय खूप छान बनते, मस्त बनते. मस्त आहे वाली रेसिपी, नक्की करून बघा. एकदम कमीत कमी साहित्यात, घरच्या साहित्यामध्ये एकदम सुपं आणि झटक्यापट अशी तोंडी लावायला छान डाळ भातासोबत भारीच लागते. किंवा ऍज अ स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता. तर आपण इथे छान कोटिंग करून घेतलेली आहे. गॅस कमी म्हणजे मीडियम ठेवायचा आणि छान अशी मांदेली एक एक सोडून घ्यायची ह्याच्यामध्ये. तिला छान असं 2 ते 3 मिनिटभर छान असं
एका साईडनी मस्त असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने आपण फ्राय करून घेऊया. तर छान अशी आपली मांदेली इथे सगळी आपण पॅनवर ठेवून घेतलेली, तव्यावर छान असे ठेवून घेतले. हाताने पॅन असा पकडायचा, सगळ्या बाजूनी असं तेल जायला पाहिजे छान असं. बघू शकता इथं आपण 2 ते 3च मिनिटभर परतून घ्यायचंय ह्याला, छान असं म्हणजे फ्राय करून घ्यायचं. सॉरी, परतून घ्यायचं नाही, फ्राय करून घ्यायचंय. इथे छान फ्राय, ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. इन्स्टंट अशी रेसिपी आहे, झटक्यापट होणारी आणि तोंडी लावायला खूपच उत्तम असते, छान लागते. बघू शकता छान आपले इथे 2 ते 3 मिनिटं झाले. अजून त्याला 1 मिनिटभर थोडंसं असे ब्राउनिश कलर यायला पाहिजे, असं थोडासा छान असं ब्राउनिश कलर आला ना तर मग आपण ह्याला परतून घ्यायचं. म्हणजे इथे आपले परफेक्ट अशी एका साईडनी आपली मांदेली फ्राय करून झालेली. कारण मांदेलीला आपण जास्त अलट पलट करत नाही, एकदा ह्या साईडने एकदा त्या साईडने आणि बस आणि काढून घ्यायचंय बस. बघू शकता छान असे दिसते. चमच घेऊया आपण इथं आणि त्याला बघूया एक मांदेली झाली का. तर इथे मी चमचने ठेवते. मस्त कुरकुरीत झालेली आहे बघा, छान दिसते आणि परफेक्ट झालेली पण आहे. तर असे करून आपण सगळ्या ह्याला उलटून घेऊया. एकदम सरळ निघतात, अजिबात चिकटत पण नाहीये. एकदम परफेक्ट असे आपले झालेले आहे. तिथं मांडलेले एका साईडने मस्त फ्राय करून झाले. ह्यांना सगळ्या अशा करून सगळ्या पलटून घ्यायचंय एका साईडने. तर छान असे आपले सगळे मांदेली मस्त अशी एका साईडने परतवून झाले, एका साईडने मस्त फ्राय होऊन गेलेले आणि सगळे आपण उलटून घेतलेले. बघू शकता छानच दिसतात आपल्या सगळ्या मांदेली, एकदम सुटसुटीत आले, अजिबात एकमेकांना चिपकलेल्या नाही. ह्याला पण असंच 2 ते 3 मिनिटभर मस्त असं सगळ्या बाजूनी आपण असा तवा फिरवून फिरवून छान असं भाजून घ्यायचं, छान असं फ्राय करून घ्यायचं. बघू शकता मस्तच दिसतात आपल्या मांदेलीला, कलर पण भारी आलाय. अजून थोडंसं मला वाटतं ह्या साईडने थोडंसं फ्राय करायचंय आपल्याला. अशी डायरेक्ट अशी मांदेली पाहिजे, तर ह्या साईडने आपण थोडंसं पिवळट दिसतात ना, थोडेसे आपण छान असे फ्राय करून घेऊयात. तर छान असं आपण दुसऱ्या पण साईडने दिला आहे बघा. इथे परफेक्ट झालेले आहेत, असेच आपल्याला पाहिजेत. मस्त असे मांदेले क्रिस्पी, एकदम क्रंची, एकदम भारी झालेले. आणि ह्याला आपण 1च मिनिटासाठी दुसऱ्या बाजूने असे छान असं टर्न करून घेऊया. इथं आपण 1 चमच्याने थोडंसं आपल्याला अवघड जातं, तर दुसऱ्या त्याच्या चमच्याच्या साहाय्याने असं आपण थोडंसं पकडून म्हणजे पटापट होतात आपल्याला पलटून. एका चमच्याने थोडंसं इकडे तिकडे त्यात जातात, म्हणून दुसरा पण चमच पकडायचा आणि छान असं त्यांना उलटून घ्यायचं. एकदम परफेक्ट क्रिस्पी असे आपल्याला दिसत आहेत एका साईडने. एका साईडने थोडेसे मला मऊ वाटत होते, थोडेसे सॉफ्ट वाटत होते ना, म्हणून एका साईडने पण फक्त 1 मिनिटभर मस्त असं छान त्याला फ्राय करून घेते. छानच दिसत आहेत, वा भारी त्याला. चला तर मग झालेले आपले टर्न मारून सगळ्या भारी टर्न मारून झाले तिथे छान दिसतंय. बस मी तिथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी फिश फ्राय करते ना, तो एकदम कुरकुरीत होण्यासाठी ना मी इथं 10 सेकंदासाठी गॅस एकदम फुल करते. 10 सेकंद फुल गॅसवर आपण सगळीकडून अशी छान अशी एकदम फ्राय करून घ्यायची. मस्त अशी मच्छी छान दिसते, एकदम त्याचा फ्लेवर पण भारी उतरलेला, सुगंध भारी येतो. गॅस करायचा बंद आणि आपली सगळी मांदेली काढून घ्यायची एका प्लेटमध्ये. तर छान अशी आपली मांदेली रेडी आहे, मस्त झालेली आहे. आपण हिला काढून घ्यायची एका प्लेटमध्ये. तर सुपर टेस्टी आणि एकदम क्रिस्पी अशी आपली मांदेली फ्राय इथं रेडी आहे, छान अशी. चला आपण हिला गार्निशिंग करून घेऊया. तर छान अशी कोथिंबीर कापून घेऊया. आणि छान ह्याच्यामध्ये अशी घालून घ्यायची. दिसतंय ना भारी आपली मांदेली फ्राय, एकच नंबर. आणि सोबतीला ठेवायचा आहे लिंबू असा. चला तर मग तुम्हाला कशी वाटली ही माझी एकदम इझी, सुपर टेस्टी आणि स्वस्तात मस्तवाली छान अशी मांदेली फ्राय. नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही मांदेली फ्राय. चला खायला घेऊया. तर कोथिंबीर तर छान अशी आपली पेरून झालेली आहे इथं, पण तुम्हाला मी एक दाखवायचं राहून गेलं, काढल्या काढल्याच दाखवायला पाहिजे, पण मी आता दाखवते. तर आपली ही मांदेली कितपत क्रिस्पी झाली हे तुम्ही बघू शकता. बघा एकदमच जबरदस्त अशी क्रिस्पी झालेली आहे.
छान खायला पण एकदम टेस्टी लागते. तर ही कशी खायची? छान असं उचलायचं, फोडायचं आणि टाकायचं तुला. उत्तम मस्त अशी लागते. चला तुम्ही पण या पटकन आणि घ्या खायला. आणि हो, मोठा काटा असतो तो काढून घ्यायचा बरं का. तोपर्यंत चला मस्त राहा, छान राहा आणि नेहमीप्रमाणे मस्त खात राहा. तोपर्यंत नमस्कार.